गोवा एथलेटिक असोसिएशन आणि आयोजित केल्ली ही प्रेस कॉन्फरन्स स्पेशली प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हळ्यार आमी 56 पद्मभूषण मनोहर पर्रीकर मेमोरियल 56 स्टेट एथलेटिक चॅम्पियनशीप आयोजित करतात जी जातली ऑगस्टाच्या 7, 8, 9 तारखेक. ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे मदीं उपस्थित आसात गोवा एथलेटिक असोसिएशनाचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट नरेंद्र सावळीकर, त्याच बरोबर सिनियर व्हायस प्रेसिडेंट राजसिंग राणे, तसेच आमचे बरोबर आसा सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन सहदेव मांद्रेकर, तसेच नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट एथलेटिक असोसिएशनाचे प्रेसिडेंट युबर्ट, हांव शरेंद्र नायक सेक्रेटरी गोवा एथलेटिक असोसिएशन आणि माझ्याक आसा मीनाक्षी कारापूरकर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर. आम्ही गेली सतत कितलीशीच वर्सां जाली हे 56th इयर ऑफ ऑर्गनायझिंग स्टेट चॅम्पियनशीप. ह्या स्टेट चॅम्पियनशीपना आमकां वेगवेगळे एथलीट सिलेक्ट जातात आणि ते नॅशनल लेवल वतात. हांव हाजे खातीर आतां मागता की आमचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट नरेंद्र सावळीकर हांचे लागीं की तांणी प्रेसाक ब्रीफ केलें. देव बरें करूं शरेन. आयची प्रेस कॉन्फरन्स जी आसा ते म्हाजे वयले सगळे आसात आमचे ऑफिस बेरर्स गोवा एथलेटिक असोसिएशनाचे, त्यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. ही प्रेस कॉन्फरन्स बेसिकली आसा ती म्हणजे गोवा एथलेटिक असोसिएशनाच्या वतीन ह्या वर्सा 7 to 9 ऑगस्ट अशी स्टेट चॅम्पियनशीप जावपाची आसा. एथलेटिक स्टेट चॅम्पियनशीप जी जावपाची आसा तेजे ब्रिफींग करपा खातीर आयची प्रेस कॉन्फरन्स आसा. जशें आतां शरेंद्रान सांगलें की फाटली कितलीशीच वर्सां गोवा एथलेटिक असोसिएशन गोंया भितर नवे नवे एथलीट्स तयार जावचे, तेंचे भितरले पोटेन्शियल जे आसा ते एक्सप्लोर जावचे आणि त्याच बरोबर तांकां उर्बा दिवचे, एनकरेज करचे ह्या हेतूंतल्यान गोवा एथलेटिक असोसिएशन गोंया भितर काम करता. आनीक प्रत्येक वर्सा अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो सर्ती जशी नॅशनल स्टेट लेवलाचेर जाता तशेंच आमचे जायते भुरगे जे आसात ते नॅशनल लेवलाचेर वतात, झोनल लेवलाचेर वतात आणि थंयच्यान जायते इनामां आमच्या गोंया खातीर हाडटात. आनीक अशा ह्या सगळ्या हातूंतल्यान खरें म्हणजे तातूंतल्यान आमकां गोंया खातीर सुद्दां जायते जाणांनी बरी खरें म्हणजे एकूण बऱ्या उंचेल्या हेजेर आमकां सगळ्यांक प्रायजां हाडिल्लीं आसात. आनी म्हणून हेचोच एक भाग म्हणून गोंया भितर 56th स्टेट चॅम्पियनशीप जी आसा पद्मभूषण डॉ मनोहर पर्रीकार हेच्या यादस्तीक खरें म्हणजे ही जी आसा स्टेट चॅम्पियनशीप ही 7th, 8th and 9th ऑगस्ट 2025 अशे 3 दिसां खातीर बांबोळे जो आमचे ह्या आसा बांबोळेच्या एथलेटिक स्टेडियमाचेर कुजिरा हो प्रोग्राम जो आसा हो 3 दिसांची स्टेट चॅम्पियनशीप जावपाची आसा. ह्या स्टेट चॅम्पियनशीप भितर खरें म्हणजे अंडर 8, अंडर 10, अंडर 12 आणि तशेंच त्याच बरोबर अंडर 14, 16, 18, अंडर 20 अशे वेगवेगळे कॅटेगरी भितर सगळ्या भुरग्यांनी खरें म्हणजे पार्टिसिपेट जावचे आणि तातूंत ते जातातूय बी. आमचो अनुभव जो आसा तो म्हणजे फाटल्या कांय वर्सां पासून जेन्ना आमी ही स्टेट चॅम्पियनशीप जातात तातूंत गोंयभरांतल्यान सगळ्या कडच्यान जे भुरगे आसा ते पार्टिसिपेट जातात पेडणे सावन काणकोण मेरेन आणि त्या सगळ्या वाठारांतले जेन्ना स्टुडंट्स पार्टिसिपेट जातात तेन्ना आमकां लक्षांत येता की किती व्हडली गोंया भितर खरें म्हणजे ताकद ह्या एथलेटिक्साची गोंया भितर आसा ती. त्याच बरोबर वेगवेगळे इव्हेंट्स हांगासर जावपाचे आसात. वॉकिंगा सारखे इव्हेंट्स आसतले, त्याच बरोबर 60 मिटर्स, 100 मिटर्स, 200 मिटर्स, 400 मिटर्स, 10,000 मिटर्स रेस अशा पद्दतीचे वेगवेगळे हर्डल रेसीस आसतले. आनीक वेगवेगळे ज्यातून मागीर आमकां जशें खबर आसा त्या प्रमाण हाय जंप, ट्रिपल जंप, शॉर्टपूट, डिस्कस थ्रो, जावेलिन थ्रो, हॅमर थ्रो असे वेगवेगळे जे स्पोर्ट्स आसात, स्पोर्ट्स इव्हेंट जे आसात ह्या निमतान सगळे जावपाचे आसात. आणि हेचे खातीर सिलेक्शन प्रोसेस जो आसा तो प्रोसेसूय जातलो आनी तातूंतल्यान खरें म्हणजे नवे नवे जे आमकां हें आसा नवी नवी जे टॅलंट जो आसा हो टॅलंटूय आमकां तातूंतल्यान पळोवपाक मेळटलो. ही इव्हेंट जो आसा हो सगळे स्कूल्स, कॉलेजीस, सगळे क्लब्स, गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स आणि त्याच बरोबर इंडिव्हिज्युअल एथलीट्स जे आसात गोंयचे जे सगळे आसात तातूंत सगळे पार्टिसिपेट जावपाक शकतात. आणि म्हणून ह्या फावटीचो आमी विचार करता आसतना हो केला की हो एथलेटीक चॅम्पियनशीप जी गोंयांत जावपाची आसा एथलेटीक इव्हेंट तातूंत सगळे जाण तातूंत पार्टिसिपेट जावचे. आणि म्हणून म्हणटा आसतना स्कूल्स, कॉलेज रिस्ट्रिक्शन ना सगळ्या तरेचे जे आसात रायट फ्रॉम स्कूल्स, कॉलेजीस अप टू इंडिव्हिज्युअल हेजेर सुद्दां सगळे जाण तातूंत पार्टिसिपेट जावचे अशें एक अपील ह्या निमतान आमी सगळे जाण करपाक सोदतात. हो जो गोवा एथलेटीक असोसिएशनाचो इव्हेंट आसा
ह्या इव्हेंटाच्या निमतान खरें म्हणजे जशें हांवें म्हटलें की सगळे एथलीट्स गोंयचे एकठांय येतले आनी येवचे अशें आमचें हें आसा आनी येतातूय बी. पूण त्याच बरोबर ह्याका आमचें जें फेडरेशन आसतलें त्याच बरोबर बाकीचे हे आसतले त्यांचीय एका सगळ्याक मान्यता आसा आनी त्यांच्या माध्यमांतल्यान खरें म्हणजे हो अशा पद्दतीचो हो एक स्पोर्ट्स इव्हेंट जो आसा तो आमी करतात. हेचो रजिस्ट्रेशन जो आसा तो रजिस्ट्रेशन प्रोसेस जो आसा आयच्यान सुरू जातलो 4 जुलयच्यान. आयज जेन्ना सॉरी फाल्यांच्यान सुरू जातलो आनी फाल्यांच्यान हेजें ऑन रजिस्ट्रेशन जें आसा हें रजिस्ट्रेशन ऑनलायन जावपाक जाय आनी म्हणून ऑनलायन करपा खातीर तेची आमी वेबसायटूय केले www.goaathletics.com ह्या वेबसायटीचेर वचून हातून रजिस्ट्रेशन करचें आनी हो रजिस्ट्रेशन प्रोसेस जो आसा सबमिशन ऑफ एंट्री जो आसा तो 27 जुलय पर्यंतूच तुमकां रजिस्ट्रेशन तांकां जे एथलेट्स पार्टिसिपेट करपाक सोदता तांकां तितल्या पर्यंतूच करपाक मेळटलें. म्हणून फाल्यांच्यान सुरू जावपी जें ऑनलायन रजिस्ट्रेशन आसा 27 जुलय पर्यंत आसतलें आनी म्हणून आमी उलो मारतात त्या निमतान की गोंयांतले जे सगळे एथलेटिक्स आसात जे वेगवेगळ्या इव्हेंटा भितर वांटेकार जावपाक सोदतात पार्टिसिपेट जावपाक सोदतात त्यांनी सगळ्यांनी हेचो बेनिफीट घेवचो, त्यांनी सगळ्यांनी फुडें सरचें, त्यांनी मुखार येवचें आनी हो जो एथलेटीक इव्हेंट जो आमी गोवा एथलेटीक असोसिएशन करपाक सोदता तातूंत तो एक सक्सेस करचो अशें ह्या निमतान आमी सगळ्यांक उलो मारपाक सोदता. आयज आमचे भितर जे हांगासर आसात आमचे सहदेव मांद्रेकार जे आसात ते आमचे सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन आसात, त्याच बरोबर बाकीचे सगळे ऑफिस बेरर्स हांगासर आसात. ही सगळी जी टीम आसा आनी तेचे बरोबर आनीकूय आमचे जे बाकीचे ऑफिस बेरर्स आसात बाकीची अख्खी टीम आसा ही सगळी टीम मिळून हेचे खातीर खरें म्हणजे काम करता आनी ह्या हातूंतल्यान खरें म्हणजे एक गोंयचो जो एथलेटिक्सा भितरलो टॅलंट जो आसा तो सगळ्यां भितर आसचो, सगळ्या मेरेन पावचो अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आसा. आनी म्हणजे पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान आमी गोंयच्या सगळ्या एथलेटिक्सांक उलो मारतात की सगळ्या एथलेटिक्सांनी हातूंत मोठ्या प्रमाणाचेर वांटेकार जावचे आनी हो 3 दिसांचो इव्हेंट जो आसा सो 7, 8 आनी 9 ऑगस्ट हो बांबोळे जावपाचो आसा तातूंत सगळ्यांनी मिळून यशस्वी करचो अशें ह्या निमतान आमी सगळ्यां कडेन मागतात. देव बरें. अशी म्हणतात की एथलेटिक्स इज द मदर ऑफ ऑल द अदर स्पोर्ट्स आणि ताकाच लागून आमकां दिसता की एथलेटिक्साक सगळे भुरग्यांनी सगळे एथलेटिक्सांनी सगळी गेमीच्या स्पोर्ट्स पर्सनांनी इंट्रस्ट दाखोवपाक जाय आनी ह्या एथलेटीक मिटाक पार्टिसिपेट जावपाक जाय. तातूंतल्यान तांगेले वेगवेगळी ज्यो स्किल्स आसात त्यो चड बरे तरेन डेव्हलप जावपाक शकतल्यो. त्याच बरोबर आमी जेन्ना हो एथलेटीक मीट घेतात हातूंतच आमचे सिलेक्शन ट्रायल्स असतात म्हणल्यार सिलेक्ट करतात आमी एथलेटिकांक जांकां लागून जेन्ना एथलेटीक फेडरेशन ऑफ इंडिया आनी नॅशनल्स आनी वेस्ट झोन चॅम्पियनशीप आयोजीत करतात तेन्ना हातूंत जे मेडल विनर्स आसात ते सगळे त्या नॅशनल पार्टिसिपेट क्वॉलिफाय जावपाक शकतात. त्याच बरोबर आमचे बरेचशे एथलीट जे वेस्ट झोनाक मेडल मेळटात ते नॅशनलाक पार्टिसिपेट जातात. आमचो एक एथलीट विजय विश्वकर्मा तो नॅशनलाक गोल्ड मेडल सुद्दां मेळिल्लें आसा ताका 35 किलोमिटर वॉक इव्हेंटाक. आमकां दिसता की चडांत चड एथलीटान ह्या इव्हेंटाक पार्टिसिपेट जावचें आनी हो आमचो 56 स्टेट एथलेटीक चॅम्पियनशीप सक्सेसफूल करचो. तुम्ही सगळे मुद्दम हांगा उपस्थित रावले म्हण तुमकां सगळे प्रेसाक गोवा एथलेटीक एसोसिएशना वतीन तशेंच प्रेसिडेंट सिनियर वायस प्रेसिडेंट आनी बाकीचे सगळे माचयेर बशिल्ले मानेस्त तांचे वतीन तुमकां मना काळजासान देव बरें करूं म्हणटा. आमकां बरी पब्लिसिटी आतांय बी दिवची आनी मागीर जेन्ना इव्हेंट चलता तेन्नाय बी दिवची अशें तुमचे कडेन मागता आनीक हो प्रेस कॉन्फरन्स सोंपलो अशें जाहीर. या इंडिविजुअल एंट्री ओपन स्टुडियोज हय इंडिविज्युअल आपलो ओन पार्टिसिपेट जावपाक शकता. कारण कितें आसता एक टिमीक एक इव्हेंटाक 2 जाण पार्टिसिपेट जावपाक शकतात. आतां तिसरोय बी बरो आसा भुरगो त्या स्कुलान जावं त्या कॉलेजीन तेकाय बी पार्टिसिपेट जावपाक जाल्यार ताणें आपली ओन इंडिविज्युअल एंट्री घालपाची. हय ओके. आनी हातूंत सिलेक्शन जाता आसतना आमचे TSR आसता म्हळ्यार फोटो फिनिश तेजेर आमचो रिकॉर्ड जाता आनी तो सगळो दिल्ली वता AFI कडेन एथलेटीक फेडरेशन ऑफ इंडिया तांचे कडेन वता. आनी न्यू कामर्स आसा तांकां ऑप्शन आसा. तांणी AFI कडेन रजिस्टर जावचें पडटा. अंडर 14 आसा ते अंडर 14 अंडर 16 आसा तांकां AFI रजिस्टर करचें पडटा एथलेटीक फेडरेशन ऑफ इंडिया कडेन. तांकां UID मेळटा ती कंपल्सरी घेवपाकूच जाय नाजाल्यार स्टेट चॅम्पियनशिपीक पार्टिसिपेट जावपाक मेळना.
ते रजिस्ट्रेशन आसा आणि ते रजिस्ट्रेशन फी 500 रुपया आसा पूण ती लायफ टायम 500 रुपया एकदांच भरपाची आणि तूं लायफ टायम मागीर AFIचो UID ती तुका वॅलीड आसा पार्टिसिपेट करपा खातीर. म्हणजे तुमचे ते ॲथलेटीक असोसिएशन आहा ते तुमी इंडिविज्युअल कोचिंग क्लास हें दिता कोचिंग दिता ना SAGचे कोच आसात पांच कोचीस आसात. त्या शिवाय प्रायव्हेट बी कोचिंग आसा. बांबोळी स्टेडियमाचेर 3 जाण कोचिंग घेतात. 2 SAGचे कोच आसात आणि एक प्रायव्हेट कोचिंग चलता. पेड्यां चलता, मडगांव फातोर्डा स्टेडियमार चलता, आक्षी थंय चलता. अशी वेगवेगळे कडेन कोचिंग आसा, कोच आसात SAGचे आणि ते कोचिंग घेतात. तुमचे असोसिएशन नॉट इन्वॉल्व असोसिएशना आमचे प्रयत्न चालू आसा. त्याच बरोबर डेझरी पेरेरा म्हणटा ते स्टेडियमार सद्याक प्रायव्हेट कोचिंग घेतात थंय आमचे थ्रू आणि आमची जे सिलेक्ट जाता एथलीट तांकां ते स्पेशल कोचिंग घेतात. Now, in fact, our association has to keep eye on कोणाचे NIS जे कोचीस आहा पळय ऑल सेंटर्स एक्चुअली आमी पळोवपाक जाय तांकां. आमी तांकां भुरगे दिवपाक जाय ट्रेन करपाक अंडर आवर सुपरविजन. एक्चुअली आमचो रोल आहा तितून की तांकां आमी तेंचे परफॉर्मन्स चॅक करपाक जाय. दीस इज आवर मेन रोल इन असोसिएशन. नाल्याच आमचो स्टँडर्ड वाडटलो. हे आमी करता सद्या चालू आहा. तो परफॉर्मन्स जे गोंयचे आहा पळय ते अपलिफ्ट करतलो जाल्यार कोचिसांचे लेवल आमकां पळोवपाक जाय. तेंचो लेवल वाडोवपाक ते आमचे सद्या गोईंग ऑन. स्टडी इज गोईंग ऑन. प्रिवियसली कितले तुमकां रेजिस्टर जाल्ले लास्ट इयर 800 पार्टिसिपंट्स आशिल्ले. ताजे पयलें 1700 पार्टिसिपंट आशिल्ले. आतां ह्या वर्सा आमगे एक्सपेक्टेशन आसा की 1500 आमी क्रॉस करपाचे, ताज्या चड जावपाचे. कारण ह्या वर्सा आमी बेगीन स्टार्ट केला. प्रेस कॉन्फरन्स घेवन जावन वर्क करपाक बेगीन स्टार्ट केला आणि सगळे कडेन आमी हें दिला तेका प्रत्येक तालुक्यांक आमी रिप्रेझेंटेटिव्ह दिला. ऑलरेडी कम्युनिकेट केल्लें आसा तेंचे कडेन उलयता. सो आमकां एक्सपेक्टेशन आसा जशें आतां तेणें सांगलें की मॅक्सिमम पार्टिसिपेशन जें आसा ते ह्या इव्हेंटा भितर जाता. आनी आयज खूब व्हडलो अवेरनेस करप जे एथलेटिक्साच्या संबंधान सगळे कडेन जाल्लो आसा. सो जातलें. सर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटात पयल्या फावट दिता तुमी अशे गव्हर्नमेंटाचे येताले, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट तांचे येताले. पूण ह्या वर्सा आमी स्पेशल ड्रायव्ह असो करतात. म्हळ्यार तातूंत सुद्दां आसा न्ही एथलीट तांणी येवचें अशें दिसता आमकां. म्हणून आमी तेंचे कडेन एप्रोच जावन तांकां आपयता मुद्दम. तांकां सेपरेट कॅटेगरी आसतली ना ना ते सिनियरांक खेळटले. मेन विमेन त्या कॅटेगरी खेळटले. एज लिमिट अबाउट 20. एज लिमिट हेंका आसा अंडर 14, अंडर 16, अंडर 18, अंडर 20 आणि मागीर मेन एंड वुमेन म्हळ्यार अबाउट 20 जे आसा ते मेन एंड वुमेन कॅटेगरी खेळटा. कट ऑफ एज हय आसा दिल्ले आसा. हय डिक्लेअर अंडर 8 आसात. अंडर 8 आसा तेंचे खातीर बॉर्न ऑन ऑर आफ्टर 29/2017 अँड नॉट लेटर देन 19/9/2019 हे प्रिस्क्रिप्शन आमी एज पर AFI गायडलायन्सा प्रमाणे केल्ले आसा. अंडर 10 आसात तांचे खातीर बॉर्न ऑन ऑर आफ्टर 29/2015 अँड नॉट लेटर देन 19/9/2017. Under 12 age category born on or after 29/2013 and not later than 19/9/2015. Under 14 age category born on or after 29/2011 and not later than 19/9/2013. Under 16 age category born on or after 29/2009 and not later than 19/9/2011. Under 18 age category born on or after 29/2007 and not later than 19/9/2009. Under 20 age category born on or after 29/2005 and not later than 19/9/2007. Men and women age category born on or before 19/9/2005. हातून जशें ताणें विचारलें की गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स हातून बाकीचे सेंट्रल गव्हर्मेंटाचे कांय इन्स्टिट्यूशन्स आसा ऑफिसीस आसा, डिपार्टमेंट्स आसा, कस्टम्स आसतले, बाकीचे आसतले. सो ते हातून पार्टिकल जावपाक शकता. जांकां इच्छा आसा पळय न्ही पार्टिसिपेट जावची ते कॅन ऑल्सो पार्टिसिपेट. कितें चार्जीस बी घेतलो चार्जीस एंट्री फी आसा. एंट्री फी आसा तेका. अंडर 8 ते अंडर 12 पर्यंत तांकां 150 रुपीज एंट्री फी. ताजे नंतर मागीर अंडर 14 ते अंडर 20 पर्यंत अंडर 18 पर्यंत तांकां 300 रुपीज एंट्री फी. आनी 20 अंडर 20 आनी मेन एंड वुमेन तांकां 400 एंट्री फी आसा. सर विनर्सांक कितें कॅश प्रायज अमावंट बा आहा? हय विनर्साक कॅश प्रायज अमावंट आसा.
टोटल कॅश प्राइज अमाउंट आसा आमचो 25,000. प्रत्येक एज कॅटेगरी आसा तातूंत मेन अँड विमेन, बॉय अँड गर्ल, तांकां प्रत्येकाक जे इंडिविज्युअल चॅम्पियन जातात तांकां कॅश प्राइज अवॉर्ड आसा. आतां तुमचो 3 दिसाचो इव्हेंट तुमी स्टुडंट्सांक व्हॉलंटियर म्हणून घेतले अशें कितें आहा तुमचें? व्हॉलंटियर्स हय. हेचे खातीर आमचे डॉन बॉस्को कॉलेज हांगा बीपीएड कॉलेज आसा डॉन बॉस्को, त्या कॉलेजीचे भुरगे आमकां तांकां बी ते ट्रेनिंग जाता आनी ते आमकां व्हॉलंटियर म्हणून आमी तांकां आपयतात आनी तांकां बी एक्सपिरियन्स मेळटा अशे इव्हेंट ऑर्गनायज करपाचो. त्याच बरोबर आमचे जवळ जवळ 80 TOs आसा, म्हळ्यार टेक्निकल ऑफिशियल्स आसात, ते थंय आमकां हेल्प करतात, सहकार्य दितात आनी तो इव्हेंट ऑर्गनायज जाता. इनॉग्रल फंक्शनाक कोण चीफ गेस्ट आसतले ऑर फेडरेशन अशें कोण येतले? फेडरेशन ऑफ इंडिया फेडरेशनाच्यान ते कम्युनिकेट जावपाचें आसा अजून, आनी कोण इनॉग्रेशनाक कोण आसतलो कितें आसतलें करपाचें